2003 साली दान केलेल्या फेट्यावरून नवा वाद. फेटा गायब आरोपावर देवस्थान ट्रस्टचे स्पष्टीकरण. नमस्कार. खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील एक नवीन चांदी प्रकरण समोर आलं आहे. देवीखिंडी येथील शिवाजी निकम यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करत 2003 साली देवाला अर्पण केलेला चांदीचा फेटा गायब झाल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपावर आता देवस्थान ट्रस्टकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तक्रारदार शिवाजी निकम यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ सुमारे 1.5 किलो वजनाचा चांदीचा फेटा श्री सिद्धनाथ मंदिरात अर्पण करण्यात आला होता. त्या फेट्यावर त्यांच्या वडिलांचे नाव कोरलेलं असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तक्रारीनुसार मंदिराच्या रजिस्टरमध्ये त्या फेट्याची नोंद असून त्याचे वजन आणि किंमतही नमूद करण्यात आली होती. मात्र मंदिरातील चांदी गैरव्यवहाराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर निकम कुटुंबाने आपल्या फेट्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीला फेटा वितळवून रथाच्या कामात वापरला असे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर विश्वस्तांनी त्यांना एक फेटा दाखवला. मात्र दाखवण्यात आलेल्या फेट्याचे वजन कमी असल्याचा आणि त्यावरील नाव वेगळे असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर देवस्थान ट्रस्टकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली. विश्वस्तांच्या म्हणण्यानुसार संबंधित भाविकांना त्यांचा फेटा दाखवण्यात आला होता. फेट्याच्या वजनात जी काही तफावत दिसत आहे ती अनेक वर्षे वापरामुळे आणि कालमानाने झालेल्या झिजेमुळे असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. तसेच भाविकांकडे त्यांनी दान केलेल्या मूळ फेट्याचे कोणतेही छायाचित्र उपलब्ध नसल्यामुळे गफलत झाल्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार किंवा घोटाळा झालेला नसल्याचा दावा देवस्थान ट्रस्टने केला आहे. मात्र तक्रारदारांनी या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केले नसून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.